ही आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूरचे शेतकरी अमजद तडवी यांची लसूण शेती। या जमिनीत ते पूर्वी केळीचं पीक घ्यायचे, पण यंदा पावसानं दगा दिला, विहिरीनंही तळ गाठला। त्यामुळे केळीला पाणी पुरणार नाही हे अमजद यांच्या लक्षात आलं आणि यावर उपाय म्हणून लसूण लागवडीचा पर्याय पुढे आला। आम्हाला जे आम्ही केळी लावत होतो, केळीमध्ये आम्हाला पाणी पुरायचा अंदाज नाही होता आणि जेव्हा आम्ही 4 महिन्याचे जे लसण आहे, ज्या लसणाची आम्ही निवड केली ऑमलेटन जात पैतुलची आणि याला लागवड केली। लसूण हे खरतर कमी दिवसात येणारं पीक, त्यामुळे अमजद तडवी यांनी 1 एकरमध्ये बैतूल या जातीच्या लसणाची 4 बाय 4 फुटाचं अंतर सोडून लागवड केली। लसूण लावताना बुरशीनाशकाचा त्यांनी वापर केला। 1 एकरासाठी त्यांना 240 किलो बियाणं लागलं। आम्ही काय केले, पहिले तर आपला गांडूळ खत, कंपोस्ट खत आणि जे आपले लावायच्या वेळी याला आम्ही जे मशागत केली, नंतर त्याला बायाच्या हाताने आणि माणसाचे अकोळा करून 4 इंचवर लावली आणि 10-26 आणि मायक्रोन्यूटन या खत आम्ही देऊन नंतर याला लागवड केली। आम्ही पेस्टिसाइड याला 4दा फवारणी केले आणि 2-4 वेळी खत दिले आणि अजून 05234 0050 आणि मॅग्नेशियम चालू आहे। अमजद तडवी यांनी पाण्याचं नियोजन अत्यंत अत्याधुनिकपणे केलंय। त्यासाठी इस्रायलमध्ये वापरली जाणारी रेनपोट ही पद्धत वापरली आहे। स्प्रिंकलरच्या तुलनेत रेनपोटमुळे पिकाला कमी पाणी लागतं। रेनपोटसाठी एकरी 35 ते 40 हजार रुपयांचा खर्च येतो। तर ही जनरली ही जी रेनपोट सिस्टीम आहे, ही सिस्टीम पूर्वीपासून जर बघितलं तर ही इस्रायल देशामध्ये वापरली जाते। रेनपोटमध्ये तुम्हाला फायदा काय होतो की जे क्लोज स्पेसिंगचे जे पीक आहेत, जे जवळ लावणारी पीक आहेत की ज्याच्यामध्ये सोयाबीन आहे, हरभरा आहे, तुमचं कांदा आहे, लसूण आहे, नंतर भाजीपाल्याची पीक आहेत, या पिकांना आणि त्यातली त्यात कांदा, लसूण, बटाटा किंवा गाजर, मुळा यासारखी पिकं की ज्यांचं मूळ खाद्य हे जमिनीमध्ये वाढतं, तर त्या जमिनीला ताण देऊन जमीन फुगवणं गरजेचं असतं आणि हा या रेनपोटचा सगळ्यात बेसिक फायदा आहे। अमजद तडवी यांच्या लसणाला सध्या 8 ते 9 पात्या दिसतात। यावरून साधारणतः 25 ग्रॅमचा एक लसूण गड्डा तयार होईल असा अंदाज अमजद यांचा आहे। अमजद यांना यातून एकरी 12 ते 13 टन उत्पादनाची अपेक्षा आहे। याला सरासरी भाव 60 रुपये प्रति किलो मिळाला तरी यापासून त्यांना 7 ते 8 लाखांचं उत्पन्न मिळेल। बियाणं, रेनपोट, मजुरी, खत, फवारणी असा 1 लाखांचा खर्च वजा करता त्यांना 6 ते 7 लाखांचा निव्वळ नफा मिळणार आहे। आम्हाला 1,05,000 रुपये आतापर्यंत खर्च आला। लावत्या वेळी लसण जे घेतले आम्ही 2.5 क्विंटल 25,000चा बेना झाला आणि रेनपोटचा 40,000 रुपये झाला आणि खताचा खर्च 10,000 रुपये झाला। फवारणीचा खर्च जे आहे 7-8 हजार रुपये झाला आमचा। सगळ्या मिळून आम्हाला 1,05,000 बायाचा खर्च आला आणि निंदन करून घेतले। आम्हाला असं दिसायला की बाबा 60 रुपये बी भाव भेटलं तो 6 लाख 7 लाख रुपयाचा होण्याचा अंदाज आहे 4 महिन्यामध्ये। मराठवाड्यामध्ये सध्या पाण्याची गंभीर समस्या आहे। अशा परिस्थितीमध्ये योग्य नियोजनातून परिस्थितीवर कशी मात केली जाऊ शकते हेच अमजद तडवी यांनी दाखवून दिलंय। नांदेडहून योगेश लाटकरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।